रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत विजया राजाध्यक्ष यांच्या उत्तरार्ध या कथासंग्रहातील वळण ही एक सुंदर कथा. ऑफिसमधील लंच अवर संपला होता. काही काळ सैलावलेली, सुस्तावलेली माणसे आपापल्या टेबलांकडे, केबिन्सकडे परत आली होती. पुन्हा कामाला लागली होती. कोणी टेलिफोनवर बोलत होते, कोणी एखादी फाईल हातात घेऊन आपल्या वरिष्ठांकडे जायला निघाले होते. कामानिमित्त भेटायला आलेल्या माणसांची ये-जा चालू होती. टाईपरायटरचा हलका आवाज येत होता. इतके सगळे चालू असूनही वातावरण शांत, गंभीर होते. कारण ऑफिसची शिस्तच तशी होती. मेघाला या शिस्तीचा, या गांभीर्याचा अभिमान वाटे. तिने कामानिमित्त इतर अनेक कार्यालये पाहिली होती. तिथला सैलपणा अनुभवला होता. इथे एखाद दुसरा चुकार बेशिस्त माणूस असेलही, पण तो अपवाद वगळता तर बाकीचे सर्वजण कामात रस घेणारे, कामाबाबत निष्ठा असणारेच होते. भेटायला येणारी माणसे चकित होत मेघाला तसे बोलूनही दाखवत. तुमच्या ऑफिसमध्ये आल्यावर वर्क कल्चरचंच दर्शन होतं. ही आमच्या बॅनर्जी साहेबांची किमया आहे. त्यांनी हे निर्माण केलं, सांभाळलंही. त्यांना कामचुकारपणा अजिबात खपत नाही. आणि तुम्हालाही मॅडम, कोपऱ्यात बसलेला तिचा पीए गोपाल हळूच म्हणत असे आणि एखादी फाईल तिच्यापर्यंत सरकत असे. हा समोरच्या माणसाला तुमचं काम झालं ना, आता निघायला हरकत नाही असा इशाराच असे. मेघानेच तसे सांगितले होते. माणसांना फार रेंगाळू द्यायचं नाही. त्यांच्याशी गप्पा करायला आपल्यापैकी कुणालाही वेळ नाही. इथं फक्त काम. गप्पा मारायचे असेल तर त्या घरी. एखादा व्हिजिटर रेंगाळला की मेघना कशी अस्वस्थ व्हायची हे गोपालने पाहिले होते. त्याला आपल्या या कर्तबगार, सर्वांशी आदराने वागणाऱ्या, पण कुठलीही चूक खपवून न घेणाऱ्या बॉसचा अभिमान होता. तो अनेकांना सांगत असे, बॅनर्जी साहेब आता रिटायर होतील, पण आमच्या मॅडम आहेत, त्या त्यांच्या जागी आल्या तर काही काळजी नाही. शी इज व्हेरी डायनॅमिक. आजही तेच झाले. समोर बसलेला क्लायंट काम संपलेले असूनही उठत नव्हता. मेघा आतून अस्वस्थ झाली होती. 2:30 वाजले, 4 पर्यंत निघायचे आहे. त्याआधी कितीतरी कामे उरकायची आहेत. बॅनर्जी साहेबांनाही भेटायचे आहे. हा गोपाल गेला कुठे काय माहीत. ऑपरेटरला एक नंबर दिला होता. तिला अजून तो मिळालेला दिसत नाही. तेवढ्यात गोपाल केबिनचे दार आत उघडून आला. मेघाची चिंता मिटली. ती कागदपत्रांवर सह्या करीत होती. अधूनमधून घड्याळाकडे पाहत होती. मॅडम? येस, तिने तर वर न पाहताच म्हटले. तुम्हाला बॅनर्जी साहेबांनी बोलावलं आहे. अराउंड 4 o'clock. 4 वाजता? एनिवे, मी भेटणारच आहे त्यांना, पण 4 ऐवजी 3:30ला, असे म्हणत तिने इंटरकॉमवरील बटन दाबले. सर, मेघा हियर. हॅलो, यू गॉट माय मेसेज? हो, पण मी जरा लवकर येऊ का? वेलकम. बोलायला अधिक वेळ मिळेल. वी विल डिस्कस ओव्हर अ कप ऑफ टी. तिने फोन बंद केला. गोपालला काही सूचना देऊन ती वेगाने कामाला लागली. मे आय कम इन सर? मेघा बॅनर्जींच्या केबिनमध्ये शिरता म्हणाली. बोशून. बॅनर्जी तिच्याशी एखादा शब्द बंगालीत बोलायचे आणि तिच्याशी घरगुती नाते जोडायचे. तिने अनेक वर्ष त्यांच्या हाताखाली काम केले होते. दोघांनाही परस्परांबद्दल फार जिव्हाळा होता आणि आदरही होता. बॅनर्जी तिच्याशी कधी बॉस या नात्याने वागलेच नाहीत. तिला त्यांच्या रूपाने जणू एक वडीलधारा मित्र मिळाला होता. हाऊ आर यू प्लेस्ड फॉर द इव्हिनिंग? ती घुटमळली. का बरं? आज 2 बडे व्हिजिटर्स येणार आहेत. कोलॅबरेशनबद्दल म्हटलं होतं ना मी तुला, त्याच कामासाठी. मी त्यांना आज घरीच जेवायला बोलवलं आहे. विल यू जॉईन अस? बरं होईल. आपण इथून बरोबरच निघू. वाटेत मला थोडं बोलताही येईल. कॅन काशीनाथ कम? मी फोन करतो त्याला. बॅनर्जी भरभर बोलत राहिले. त्यांना कसे थांबवावे हेच तिला कळेना. नाही सर, आज तो बिझी असणार. तो आज रिटायर होतो आहे, त्यामुळे मलाही येता येणार नाही. तो येईल तेव्हा मी घरी असलं पाहिजे. ओ, पण तुम्ही काय म्हणालात? ही इज रिटायरिंग? सो सून? 60 वर्षाचा झाला तो गेल्याच वर्षी. बॅनर्जींच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव का आला हे मेघाला कळले. काशीनाथ वयाच्या मानाने तरुण दिसत असे. शिवाय मेघाचे वय बॅनर्जींना ठाऊक होते.
दोघात 7-8 वर्षाचे अंतर आहे हे त्यांना ठाऊक नव्हते. तिनेही हे आवर्जून कुणाला सांगितले नव्हते. मग काय प्लॅन्स आहेत त्याचे? प्लॅन्स नाहीत असंच तो आता तरी म्हणतो आहे. 1-2 ऑफर्स आहेत त्याला. मला वाटतं त्यानं स्वतःला थोडं तरी गुंतवून ठेवावं. पण तो काय ठरवतो कुणास ठाऊक. आम्ही कधी एकमेकांवर निर्णय लादत नाही. दॅट्स गुड. मलाही आता रिटायरमेंटचे वेध लागले आहेत. त्यानंतर काय करायचं हे ठरत नाही. पण मोकळं राहावंसं वाटतं. निदान काही काळापुरतं तरी. तुम्हाला अजून 2-3 वर्ष आहेत सर. आत्तापासून कशाला विचार करता? पण मला विचाराल तर फार मोकळं राहू नये माणसानं. निदान मी तरी राहणार नाही. आय कॅन सी इट. शिवाय तुम्हा बायकांमध्ये काम करण्याची शक्तीही उदंड असते. आय कॉल इट अ स्मॉल मर्सी. त्याखेरीज आम्हा बायकांना जगताच आलं नसतं. गिव्ह हिम माय बेस्ट विशेष. नक्की. निघू मी? सॉरी हां सर. उद्या काय काय झालं ते मला सांगा. सी यू अगेन. सी यू. मेघा केबिनमधून बाहेर पडली. तिच्या केबिनमध्ये गोपाल तिची वाटच पाहत होता. गोपाल? बाकीचं सगळं उद्या. मी आता निघाले. सावंतला गाडी काढायला लावू बरं. येस मॅडम. बाहेर स्वच्छ ऊन होते. मेघाच्या मनात आले, एरवी आपण इतक्या लवकर कधीच निघत नाही. उन्हे उतरलेली असतात. कधी कधी तर रस्त्यावर दिवेही लागलेले असतात. घरी कधी आपण आधी पोहोचतो तर कधी काशीनाथ. आज मात्र आपणच आधी पोहोचायचे. मुले बाहेर गेलेली असतील. काशीनाथला एकटे वाटता कामा नये. बेल वाजली. मेघाने दार उघडले. तिच्या अपेक्षेप्रमाणे काशीनाथच आला होता. वेलकम माय फ्री बर्ड. तिने त्याचा हात हातात घेत म्हटले. तो हसला. कपडे न बदलताच सोफ्यावर बसून म्हटला, सुटलो बुवा. कसं वाटतंय? छान. आता फक्त वाचायचं, लिहायचं, गाणी ऐकायची, नाटकं पाहायची आणि प्रवास करायचे. आणि तेही एकट्यानं. म्हणजे आणखीनच मजा. का? तू नाही येणार? अरे हो, तू गुंतलेलीच असणार ना. स्वरात काहीशी निराशा, किंचित रागही. मेघाला कळेना, पण तिने दुर्लक्ष करीत म्हटले, चल चहा घेऊ छानपैकी आणि मग कुठेतरी भटकून येऊ. तोपर्यंत मुलंही येतील. आज माझी गाडी नाहीये, पण माझी आहे ना. सावंतला थांबायला सांगितलं आहे मी. त्याला भरपूर टिप देऊ. मेघा, इफ यू डोंट माइंड, आपण आज घरीच थांबूया का? लेट अस हॅव अ क्वाईट इव्हिनिंग. ओके. सावंतला जायला सांगते. घरीच चांगलंसं जेवण करते. कालच कोळंबी घेऊन ठेवली आहे. तळू की त्याची आमटी करू? तू कशाला? लक्ष्मीबाई आहेत ना. अरे, मलाही त्यांच्या इतका चांगला स्वयंपाक करता येतो. मेघा किंचित रुष्ट होऊन त्याला म्हणाली, अगं तसं नाही ग. पण तेवढ्यात फोन वाजला. काशीनाथनेच उचलला. हॅलो. मेघा आजूबाजूला फिरत थोडी आवराआवर करीत होती. काशीनाथची वाक्ये तिच्या कानावर पडत होती. त्यावरून तिने ताडले की हा ऑफिसमधल्याच एखाद्या सहकार्याचा फोन असला पाहिजे. एकदम काय फरक जाणवणार रे? ॲट द मोमेंट बरं वाटत आहे. काही दिवस तरी मी विश्रांती घेणार. रुटीनचा फार कंटाळा आला आहे. तू ये ना एखाद दिवस. निदान फोन कर. बर. तसे भेटत राहूच आपण. सल्ला? छे छे. तेवढं नको रे बाबा. आता ऑफिस पूर्णपणे विसरायचं ठरवलं आहे. थोडं वेगळं लाईफ नको का रे? निदान या वयात. मेघा आहे ना. आज लवकर आली ती मुद्दाम. मुलंही येतील एवढ्यातच. बरं तर मग उद्या भेटू. ओके. बाय. कोण हो? वरदे. माझ्यापेक्षा त्यालाच माझी काळजी. त्याला सांगितलं भेटत राहूच आपण. तर काय? भीमसेनची कॅसेट लावू का? लाव ना. पुरिया धनाश्री ऐकताना काशीनाथ सैलावला. खुशीत आला. मेघाने त्याला तसेच एकटे राहू दिले. अबोलपणे त्याच्या पुढे बिअरची बाटली व ग्लास आणून ठेवला. थँक्यू डार्लिंग. मी स्वयंपाकाचं बघते. उद्यासाठी भाजी आहे की नाही पाहायला हवं. जरा लवकर निघायचं आहे. काशीनाथ काहीच बोलला नाही. मेघाला वाटले तो गाण्यात रंगला असेल. आपले बोलणे त्याला ऐकूच गेले नसेल. काही वेळानंतर अवंती घरी आली. तिच्या पाठोपाठ सुदर्शन. मेघाला हायसे वाटले. आता मुलांशी गप्पा सुरू होतील. काशीनाथला कंपनी देण्याचा ताण फक्त आपल्यावर राहणार नाही. तिच्या कानावर त्यांचे संभाषण येत होते. उद्या काय कार्यक्रम आहे अवंती? लेक्चर आहे, पण उशिरा. सकाळी आराम करणार. व्हेरी गुड. आपण मस्त फिरायला जाऊ.
अरे हो, तुम्ही आता मुक्त नाही का? आय एन्व्ही यू, डॅड. दर्शनचा आवाज आला. तूही चल ना. नॉट अ बॅड आयडिया. उद्या दांडी मारतो. आईचं काय? ती नाही येऊ शकणार. उद्या काय म्हणते तर तिला लवकर जायचं आहे. तिला शंका आली. काशीनाथचा आवाज थोडा बदललेला वाटला. थोडा दुखरा, थोडा उपरोधिक. छे, आपल्यालाच उगाच तसे वाटते आहे. त्याला आपल्या नसण्याची इतकी सवय आहे. त्याने आजपर्यंत कधीच कोणतीही तक्रार केली नाही. मग आजच तक्रार करण्याचे कारण काय? आपल्या मनातील भीतीमुळे, ताणामुळे आपल्यालाच भास होतो आहे. भीती? ताण? नेमका कसला ताण वाटतोय? ते मात्र नक्की सांगता येत नव्हते. तिने विसरून जायचे ठरवले. ती हसत बाहेर आली. प्रसन्नपणे म्हणाले, चला जेऊया का? अगं ये, तुझीच वाट पाहत होतो. काशीनाथचे हे शब्द ऐकल्यानंतर तिला अधिकच प्रसन्न वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती जायला निघाली. बरं चल, निघते मी. कधी परत येणार? काशीनाथने चेहऱ्यापुढचे वर्तमानपत्र दूर न करता तिला विचारले. काही अंदाज सांगता येत नाही. कदाचित उशीर होईल. काल बॅनर्जी साहेबांकडे गेलेच नाही ना. आज ते म्हणाले तर कदाचित. ठीक आहे. पुन्हा तीच शंका. याचा आवाज असा तुटक का होतो आहे? ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर मेघा कामात गढून गेली. काम करता करता हलके वाटू लागले. हा तिचा नेहमीचा अनुभव होता. काम करताना थकवा तर नाहीच, उलट चैतन्य यायचे. त्या कामाशी एक नातेच जडलेले होते. काम इतके मनापासून केले म्हणून तर ती आज उपसंचालकाच्या पदापर्यंत पोचली होती. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तिला विशिष्ट स्थान लाभले होते. मग त्या अनुषंगाने येणारी विविध कार्यक्रमांची आमंत्रणे, बाहेरगावचे प्रवास, सर्व. एखादा सहकारी म्हणायचा, बाई जरा सावकाश, आता 50शी उलटली तुमची. अरे म्हणून काय झालं? मी अजून ठणठणीत आहे आणि ठणठणीतच राहणार. ऑन ऑल फ्रंट्स. आय ॲडमायर यू फॉर दॅट. नाहीतर आपल्या लीना सुब्रमण्यम. हे बघा, बायकांबद्दल तक्रारी नका करत जाऊ. आम्हाला काय काय करावं लागतं याची तुम्हा पुरुषांना कधीच कल्पना यायची नाही. लीना घरचं सगळं करून बाहेर पडते. साहजिकच ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत थोडी थकलेली असते. सुदैवानं माझ्याकडे नोकर आहे, ऑफिसची गाडी आहे. नाहीतर माझी स्थितीही लीनाहून वेगळी नसते. खरं आहे तुमचं. माझी बायकोही घरी मला हेच सुनावते. कुठून आणता तुम्ही इतकी एनर्जी? ते आम्हालाही ठाऊक नसतं. बॅनर्जी मात्र मेघाला वेगवेगळ्या कामात गुंतवत असायचे. यू आर अ व्हेरी कॅपेबल वुमन म्हणून तिची नेहमी स्तुती करायचे. खरं तर त्यांनी तिच्याकडे स्त्री म्हणून कधी पाहिलेच नाही. त्यांच्या हिशोबी ती एक कार्यक्षम सहकारी होती. आपल्या निवृत्तीनंतर तीच आपली जागा घेणार आणि त्याबद्दल कुणाची तक्रार असणार नाही हे त्यांना ठाऊक होते. तिची व त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी कालच्या चर्चेचे सगळे तपशील दिले. आपण दोघे मिळून त्यांना पुन्हा भेटू असे सांगितले. तुम्ही आत्तापासूनच यात लक्ष घाला. अल्टिमेटली यू आर गोइंग टू हँडल दिस इन फ्युचर, असेही ते म्हणाले. त्यांच्या तोंडी निवृत्तीची भाषा अलीकडे नेहमीच असायची. मेघाला वरच्या पदाचा मोह नव्हता, पण ते मिळाले तर आपण व्यवस्थित सांभाळू असा मात्र विश्वास होता. काम वाढेल, जबाबदारी वाढेल, घरासाठी देत असलेल्या वेळात थोडी काटछाट करावी लागेल, हेही तिला ठाऊकच होते. पण त्यात काही अडचण दिसत नव्हती. आज बॅनर्जी साहेबांनी थोडं अधिक थांबा, आणखी एका कामाबाबत बोलायचं आहे, असे म्हटल्यावर मात्र मेघाच्या मनावर ताण आला. काशीनाथ घरीच असणार. त्याने वाट पाहिली तर? तिने लगेच घरी फोन केला. त्याने फक्त ओके म्हणून फोन ठेवून दिला. मेघा अस्वस्थ झाली. दिवस पुढे सरकू लागला. मेघाची अस्वस्थता वाढू लागली. लहान सहान प्रसंगातून एकच सूत्र गोवल्यासारखे दिसू लागले. वाढत चाललेले अंतर. हे अंतर पूर्वीपासून होते का? तसे काही आठवेना. काशीनाथही एका प्रतिष्ठित कार्यालयात सेक्रेटरीच्या जागेवर काम करीत होता. त्याचे म्हणून एक वर्तुळ होते. त्या वर्तुळात त्याला चांगला मान होता. त्याचे व मेघाचे काही स्नेही समान होते, काही आपापल्या कामानुसार वेगळे. त्यामुळे ती दोघे नेहमीच एकत्र असायची असे नव्हे, पण पुष्कळ वेळा सभा समारंभांना एकत्र जायची, क्वचित प्रवासालाही. पुढे पुढे एकत्र वावरण्याचा वेळ कमी होत गेला हे मात्र खरे. पण त्याबद्दल त्याची कधी तक्रार होती असे वाटले नाही.
तोही कामात असायचा. वेळी अवेळी परतायचा. थकून जायचा. रात्री कधी म्हटले फिरून येऊया का तर नकार द्यायचा. 50च्या उत्तरार्धात पोहोचल्यानंतर त्याचे चैतन्य कमी झाले हे खरे, पण त्याने निवृत्त होईपर्यंत निकीने काम केले, नाव मिळवले. म्हणून तर निवृत्तीच्या तोंडाशी 1-2 चांगल्या ऑफर्स आल्या. त्यातली एखादी त्याने स्वीकारली असती तर तो आजही वाहत्या प्रवाहात राहिला असता. पूर्णपणे मोकळे राहायचे हा त्याचा निर्णय. हुरूप कमी झाला का की त्याने अलिप्त होण्याची तयारी चालवली आहे. ती नोकरीत असताना हुकलेल्या 1-2 संधीबद्दलची निराशा त्याच्या मनात अजूनही ठाण मांडून बसली आहे. ते वैफल्य साचून राहिले असल्यामुळे तो तर असा वागत नाही. एकदा बढतीची शक्यता निर्माण झाली होती. ऐनवेळी काहीतरी राजकारण झाले आणि कोणीतरी बाहेरचाच माणूस आत घुसला. त्यावेळी त्याला फार वाईट वाटले होते. एकदा परदेश गमनाची संधी चालून आली. 6 महिने ट्रेनिंगसाठी अमेरिकेला जायचे होते. त्याचीच निवड झाली. सगळी पूर्वतयारीही झाली. पण काही कारणांमुळे ते प्रपोजलच अमेरिकन कंपनीने मागे घेतले. परदेशी जाण्याचा बेत तिथल्या तिथे गोठला. त्याने ते फार मनाला लावून घेतले. काही लोकांचं सगळं कसं सुरळीत होतं. फार कर्तृत्व अंगी नसतानाही ती कशी भराभर पुढे जातात. त्यांच्याशी तुझी तुलना कशाला करतोस रे? मनात आल्याखेरीज राहत नाही ग. विसरून जा. ते तर विसरतोच आहे. काही दिवसांनी तो विसरलाही. निदान तसे वाटले. ते खरे होते का तो तुलना करीतच होता आपल्याशीही? काही लोकांचं सगळं कसं सुरळीत होतं हे म्हणणे आपल्याला तर उद्देशून नव्हते. अधूनमधून म्हणायचा, सम पीपल आर बॉर्न लकी. कदाचित ते आपल्यालाच उद्देशून असेल. पण हे कसे शक्य आहे? त्याला तर आपला किती अभिमान. मित्रांकडे नेहमी आपले कौतुक. अवंतीला नेहमी सांगायचा, आईसारखी कर्तबगार हो. यात कोणताही खोटेपणा नव्हता. मग आता असे वागणे का? अंतर पडले होतेच. आता ते जाणवू लागले आहे इतकेच. लहानसहान प्रसंगातूनही कळते आहे की तो नाराज आहे. आश्चर्याची गोष्ट खरी, मेघाला काही गोष्टी आठवू लागल्या. एकदा बॅनर्जींकडे जेवायला बोलवले होते. त्यालाही आमंत्रण होते. तो आला नाही. म्हणाला, तू एकटीच जा. आय डोंट फील लाईक इट. पूर्वी किती वेळा आला होता. मग आत्ताच का? हे फक्त एका जेवणाचे नव्हे, अशी जेवणाची, समारंभाची अनेक आमंत्रणे तो टाळू लागला. एकदा तिने स्पष्टपणे विचारलेही, असं का करतोस? तू का येत नाहीस? मला अशा गोष्टींचा कंटाळा येऊ लागला आहे. तीच माणसं, तीच संभाषणं. आय हॅव लॉस्ट इंटरेस्ट. मीही काही उत्साहानं जाते असं नाही रे. जावं लागतं. तू बरोबर नसलास की लोक मला विचारतात. काहींना तर तू यावंसं असं अगदी मनापासून वाटत असतं. तिच्या अर्जवाचा काही परिणाम झाला नाही. बाहेर न येणे एक वेळ ठीक होते. काहीतरी कारण सांगून वेळ निभावून नेत असे. पण घरी येणाऱ्या मंडळींचे काय? त्याच्या वर्तुळातले लोक आले की तो उत्साहाने बोलत असे. पण तिच्याकडे कोणी आले की तो बाहेरही येत नसे. मुद्दाम बोलवले तर तुटक वागणे, जेवढ्याच तेवढेच बोलणे. पूर्वी असे होत नसे. तो सहजपणे बोलायचा. या सहजपणामुळेच मेघाचा परिवार हा त्याचाही परिवार झाला होता. आता मात्र तुझं बघ, माझा काय संबंध, असा त्याचा आविर्भाव असायचा. पुन्हा हे सगळे इतके सूक्ष्म की त्यातले काहीच घट्टपणे हातात पकडता येऊ नये. शिवाय वाद घालून काहीही फायदा नव्हता. मेघाला वाईट वाटायचे. कधीतरी ती रागवायचीही. मग अकारण कटुता, अबोला तिच्या लक्षात यायचे की अशा वागण्याने गोष्ट अधिक चिघळेल मात्र. त्यापेक्षा सोडून दिलेले बरे. मग पुन्हा ती जणू काहीच झाले नाही अशा तऱ्हेने वागू लागायची. आतली बोचणी मात्र तशीच उरायची. कुणीकडे बोलताही येत नव्हते. एकतर ही बाब नाजूक होती. शिवाय ती तितकीशी स्पष्टही दिसत नव्हती. वाटायचे आपण उगाच तर त्याच्या प्रत्येक शब्दाचा, कृतीचा विशिष्ट अर्थ लावत नाही. आणखी काही काळ जाऊ दे. त्यालाही जरा सवय होईल. तो पूर्वीसारखा वागू लागेल. तो संक्रमणातून जातो आहे. समजून घेतले पाहिजे. आतून त्रास होत असला तरी. पण समजून तरी किती घेणार? साधा फोन घेतानाही किंचित तुटकपणा.
तुझा फोन आहे, हे बरं. कुणाचा विचारलं नाही किंवा बहुधा नंदिनीचा, असे काहीतरी उत्तर तो देत असे. कामाच्या फोनची गोष्ट वेगळी, पण ओळखीच्या कुणाचा फोन असेल तर तो आपल्याकडे देण्यापूर्वी त्या व्यक्तीशी 4-2 वाक्य बोलायला लागला तर काय हरकत आहे? आपण नाही का बोलत? पूर्वी तोही बोलायचा, पण आता? पूर्वी ती कामानिमित्त प्रवासाला निघाली तर तो तिला स्टेशनवर किंवा एअरपोर्टवर सोडायला यायचा. आता त्याच्या ऑफिसची गाडी नव्हती. ती नेहमीप्रमाणे सूचना देत राहायची. फ्रीजमध्ये कस्टर्ड करून ठेवलं आहे. कोळंबीचंही लोणचं आहे. बाकीचं जेवण लक्ष्मीबाई करतीलच. इडली करायला सांगू का एखाद्या दिवशी? तशी मी परतच येत आहे परवा. फार काम लांबलं तर पण. डोंट वरी, आम्ही आमचं बघून घेऊ. वर करणी साधेच वाक्य, पण आतले पडसाद ऐकू यायचे. तू नसलीस तरी घर चालेल. तुझं असणं अत्यावश्यक नाही. हे खरे पडसाद की मनाचे खेळ कोण जाणे. समोरासमोर येऊन वाद घातला तर स्वच्छ कळणार. तो वादच मेघा टाळत होती. पण तो फार दिवस टाळता आला नाही. एक दिवस असह्य झाले. एक प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्था मेघाचा व इतर काही व्यक्तींचा सन्मान करणार होती. हा सन्मान वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल होता. थाटाचा समारंभ होता. ती मंडळी रीतसर आमंत्रण द्यायला घरी आली. त्यांनी काशीनाथची चौकशी केली. तो नाईलाजाने बाहेर आला. आपण अवश्य या. हो, पाहतो. नंतर जेवण पण ठेवलं आहे. आम्ही न्यायला येतो. संध्याकाळी 5:30च्या सुमारास आम्ही तयार राहतो, मेघाने सांगितले. ती मंडळी जाईपर्यंत काशीनाथ गप्पच होता. त्यानंतर मात्र तो फटकळपणे म्हणाला, मी येणार आहे हे तू गृहीत कसं धरलंस? या प्रश्नाला काय उत्तर देणार? मेघा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आले. काशीनाथला ते जाणवलं असावं. तो तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला, सॉरी, मी जरा शार्पली बोललो. जाऊ दे, असं म्हणत तिने डोळ्यातले पाणी पुसले. तिला त्याचा स्पर्श आठवत राहिला. सुरक्षित वाटले. हे असे काही काही प्रसंग घडत होते. प्रश्न पडायचा की कोणता काशीनाथ खरा, पूर्वीचा की आत्ताचा? ते दोघे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत का? आत्ता जे जाणवते आहे ते पूर्वीही सुप्त होते. पूर्वीचे सगळे आजही अस्तित्वात आहे. थोडेफार आहेच. एरवी त्या दिवशी सॉरी म्हणून त्याने पाठीवर हात ठेवला नसता. आणि हे लहान सहान प्रसंग सोडले तर बाकीचे सगळे पूर्ववत आहेच की. इतरांनाच काय, आपल्यालाही शंका येत नाही की काशीनाथचे काहीतरी बिनसले आहे म्हणून. त्याने एखादे काम स्वीकारले असते तर या लहान सहान ठिणग्याही उडाल्या नसत्या. पण तो घरीच असतो. सकाळी बॅडमिंटन खेळायला जातो. परत आल्यानंतर जुना पसारा काढून त्यात डोके खुपसून बसतो. एकसारखे इकडचे तिकडे ठेव, तिकडचे इकडे ठेव असे चाललेले असते. मुले मदतीला असतातच. याबद्दल नापसंती दाखवली तर मुले मलाच दटावतात. त्यांना करू दे ना मनासारखं. तुला काही त्रास होतो का? तू तर दिवसभर मस्त बाहेर असतेस. पण कशाला तो जुना पसारा ठेवायचा? एकदा आवरून मोकळं व्हावं ना. असं कसं म्हणतेस ग? त्या पसाऱ्यात त्यांना त्यांच्या आयुष्याचं प्रतिबिंब दिसत असेल. तू त्यांना रूटलेस करू नको. त्यांचं ऑफिस असतं तर हे सगळं घरी आलंच नसतं. तिथं त्यांच्या कपाटात राहिलं असतं. मुले काशीनाथची बाजू घेऊ लागली की मेघाला अधिकच त्रास व्हायचा. जणू काही आपल्यापेक्षा त्यांनाच काशीनाथ अधिक समजतो. ही त्यांची समज की काशीनाथचे व त्यांचे बोलणे होते. तो स्वतःच्या एकटेपणाविषयी, स्वतःच्या निर्णयाविषयी त्यांना काही सांगतो का? ही त्यामुळे निपजलेली सहानुभूती तर नव्हे. हे खरे असेल तर मग कठीण आहे. एकातून एक विचार सारखे निघायचे. सगळाच गुंता. संगती लागायची नाही. एकदम इतका फरक कसा पडला, असा प्रश्न पुन्हा पुन्हा मेघाला पडायचा. बॅनर्जी साहेबांशी बोलावे का? त्यांची आपल्यावर माया आहे. ते काशीनाथलाही चांगले ओळखतात. त्यामुळे ते त्याच्याविषयी कोणताही गैरसमज करून घेणार नाहीत. वस्तुनिष्ठपणे आपल्याला पडलेल्या प्रश्नांची चर्चा करतील. कुणाला सांगणारही नाहीत. तेवढ्यापुरते बोलतील व विसरून जातील. हा विश्वास असूनही त्यांच्याशी मन मोकळे करावे की नाही याबद्दल निर्णय होत नव्हता. एक दिवस बॅनर्जींनीच मेघाचा प्रश्न सोडवला.
ती त्यांच्या कॅबिनमध्ये कामानिमित्त गेली होती. कॉफी आली होती. दोघांनाही थोडा वेळ होता. इफ यू डोंट माइंड, तुम्हाला एक प्रश्न विचारू? तुम्ही अलीकडे अशा व्यग्र का दिसता? यू आर नॉट युअर युज्युअल सेल्फ. एनिथिंग रॉंग? त्यांनी इतक्या आस्थेने विचारले होते की खरे उत्तर देण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. तिने हळूहळू सांगायला सुरुवात केली. सेवानिवृत्तीनंतरच्या काही महिन्यांत काशीनाथच्या वागणुकीत पडलेला फरक, निर्माण झालेला दुरावा, तंटे, संशय, मुलेही आपल्याला दुरावू लागली आहेत की काय, या शंकेने होत असलेला मानसिक त्रास. माझंच काही चुकतं आहे का? मी बिझी असते हे खरं, पण घराकडे अजिबात दुर्लक्ष करीत नाही. काशीनाथसाठी, मुलांसाठी भरपूर वेळ देते. यू डोंट हॅव टू डिफेंड युअर सेल्फ. अजिबात गिल्टी वाटून घेऊ नका. पण माझं काहीतरी चुकतच असेल ना? त्याशिवाय का हे असं? कुणाचंच चुकत नाही. तुमचंही नाही आणि काशीनाथचंही नाही. मी तुम्हाला सांगावं असं नाही. तुम्हीही विचार केला असेलच. आय एम जस्ट हेल्पिंग यू. नवरा बायकोचं नातं हे फार कॉम्प्लेक्स असतं. त्या नात्यात वळणही असतात. एखाद्या टप्प्यावर त्या नात्यातले बदललेले रंग पृष्ठभागावर येतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस. मी काही तत्वज्ञान सांगायला बसलेलो नाही. माझ्याच अनुभवावरून सांगतो आहे. मी पुरुष असल्यामुळे मला ही सिच्युएशन अधिक उलगडता येते आहे, इतकंच. फ्रॉम द मेल पॉइंट ऑफ व्ह्यू, मी काशीनाथच्या व्ह्यूमधून तुम्हाला सांगू का? म्हणजे म्हणजे असं की, बरं कसं सांगू? असं बघा, केवळ हाऊसवाईफ ही भूमिका बजावणाऱ्या बायका घराबाहेर असणाऱ्या पुरुषांबद्दल तक्रार करतातच की नाही. तुमच्या बाबतीत परिस्थिती वेगळी झाली आहे, इतकंच. आत्तापर्यंत तुम्ही दोघंही घराबाहेर असत होता. त्यामुळे कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण वळण बदलत होतंच, बदलतंच. काही वर्ष अशी थोडी दुराव्याची जातील. पण पुन्हा मे बी तुम्ही रिटायर झाल्यानंतर पुन्हा तुम्ही एकत्र याल, अधिक जवळ याल. पण त्याला अजून खूप वेळ आहे सर. माझ्या तर मनात येतं आत्ताच मी डोंट बी सिली. त्यामुळे काहीही साधणार नाही. तुम्ही कदाचित फ्रस्ट्रेट व्हाल. तो राग काशीनाथवर काढाल. परिस्थिती अधिक चिघळेल. त्यापेक्षा वाट पहा. गिव्ह हिम टाईम. देर इज नथिंग बेसिकली रॉंग. असं मलाही वाटतं, पण मग काय तर, गिव्ह युअर सेल्फ ऑल्सो सम टाईम. तुमच्याशी बोलल्यामुळे सर हलकं वाटत आहे. तरीही मनातला सगळा गोंधळ अजून नाहीसा झालेला नाही. तो कधीच नाहीसा होणार नाही. त्या गोंधळाचे तपशील वेगवेगळ्या वयात वेगवेगळे असतात, इतकंच. बॅनर्जी हसत म्हणाले. तिला क्षणभर वाटले त्यांच्या मुखातून काशीनाथच बोलतो आहे. पुरुषाच्या मनाचा आणखी एक कंगोरा तिला दिसू लागला आहे. आणखी एक सांगतो, मनाला लावून घेऊ नका आणि त्याबद्दल फार विचारही करू नका. आम्हा पुरुषांना नाही म्हटलं तरी कर्तबगार स्त्रियांची थोडी असूया वाटतेच. इट इज गुड टू हॅव अ सक्सेसफुल वाईफ. पण कधी कधी वाटतं. कळलं सर मला, मेघा हसत म्हणाली. तिने तो विषय तिथंच थांबवला. थँक्यू सर, असे म्हणून ती बाहेर पडली. केबिनमध्ये गोपाल तिची वाट पाहतच होता. मॅडम, तुम्हाला दिल्लीवरून कॉल होता. 4 वाजता पुन्हा कॉल येणार आहे. दिल्लीहून? हो. जिनिवाला एक कॉन्फरन्स आहे. त्याबद्दल तुम्हाला विचारायचं आहे. फोन आला तेव्हा सर्व खुलासा झाला. तिला कॉन्फरन्ससाठी आमंत्रण होते. काय करावे तिला समजेना. आय विल लेट यू नो टुमारो, असे सांगून तिने फोन खाली ठेवला. काय करू? तिने बॅनर्जी सरांना फोनवरून विचारले. जा, मीच तुमचं नाव सुचवलं आहे. संधी सोडू नका. त्यांचे म्हणणे खरे होते. तिलाही आपल्या कामाच्या दृष्टीने हे आमंत्रण महत्त्वाचे वाटत होते. पण काशीनाथला काय वाटेल? त्याची संधी पूर्वी हुकली आहे. आपण गेलो तर आपल्यातला दुरावा वाढणार तर नाही ना? शेवटी तिने ठरवले त्यालाच विचारायचे. त्याने नको म्हटले तर बघू. तिने घरचा नंबर फिरवला. काशीनाथला आमंत्रणाबद्दल सांगितले. ओ, कॉंग्रॅट्स, ग्रेट. त्याच्या स्वरात आनंद होता. नक्कीच, नक्कीच आनंद होता. मग जाऊ का मी? अगं, हे काय विचारणं झालं? नक्कीच जा. मी आत्ताच काही मित्रांना कळवतो. लेट्स सेलिब्रेट.
लवकर ये. येशील ना? तोच जुना आवाज. मेघा आनंदली. खरा काशीनाथ हा की मध्यंतरी विचित्र वागणारा? कधी कळेल की शेवटपर्यंत कळणारच नाही. तिला ठाऊक नव्हते. आणखी एका वळणापाशी थांबून ती दूरवर पाहत होती.